नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सीड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती, जे की आपण अगोदर याची सुरुवात करत होतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल सीड ब्लॉग्स. बट आता याची सुरुवात वेगळ्या पद्धतीने करतोय, कारण की त्यामागे एक कारण आहे. अगोदरचे ब्लॉग जे होते ते मी हिंदीमधून पण करायचो, पण आत्ताचे ब्लॉग जे आहेत ते मी मराठीमधूनच सुरुवात केली. कारण कसं आहे, हिंदीमधून बोलताना थोडंफार अटकायला होतं आपल्या रोजच्या जीवनामध्ये. म्हणजे रोज ह्याच्यामध्ये मला हिंदी बोलायची सवय नाही, त्यामुळे मी मराठीमधून जास्त बोलतो. तर मी आजपासून सगळे व्लॉग्स मराठीमध्ये करणार आहे. आधेमध्ये हिंदी घुसवेल, कारण की असं आपले हिंदी ऑडियन्स पण आहेत, त्यांना पण थोडंफार समजलं पाहिजे का बाबा आपण काय बोलतोय आणि काय नाही. तर हा व्हिडिओ मी आज सुरू करतोय. आणि आत्ता जी राईड होणार आहे तीच राईड मी बरोबर 1 वर्ष अगोदर केली होती, आणि सेम राईड केली होती. बट फक्त फरक एवढा होता की त्यावेळेस मी एकटा होतो, मी आणि माझा भाऊ, आम्ही 2 जण होतो. आणि आत्ता माझ्यासोबत अजून माझे मित्र आहेत. आता किती जण आहेत ते निघाल्याशिवाय समजणार नाही. तर त्यामुळे हे यूट्यूबवरती जो मी व्हिडिओ टाकतोय हा व्हिडिओ पूर्ण बघा. कदाचित थोड्याफार चुका होतील माझ्याकडून, कारण की आता मी शूट करणार. या अगोदर जो शूट करायचा तो मोबाईलवरती वगैरे मी करायचो, पण यावेळेस माझ्याकडे प्रॉपर माझे गॅजेट्स आहेत सगळे. बोलताना थोडा त्रास होतोय, पण समजून घ्या तुम्ही लोक. जसं की अगोदर मी शूट करायचो माझ्या फक्त एक मोबाईलवरती. सगळं मोटो ब्लॉगिंगचा सेटअप पण तोच होता माझा, आणि नॉर्मल ब्लॉगिंगचा पण. तर आत्ता नॉर्मल ब्लॉगिंग म्हणजे जसं की आता मी तुमच्याशी बोलतोय हे मी मोबाईलवरूनच करणार आहे. पण मोटो ब्लॉगिंग जे असणार आहे, बाईकवरचा आपला सेटअप, तो हा असणार आहे. हा नवीन मी एक ॲक्शन कॅमेरा घेतला आहे, इझी 1+. ह्याच्यावरती मी शूट करणार आहे. जसं की हा बघू शकता, एक छोटासा आहे पण ठीक आहे. स्टार्टिंगसाठी ठीक आहे, सगळ्यांना ज्यांना बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी तर खरंच ठीक आहे. त्यासोबत खूप साऱ्या ॲसेसरीज पण येतात ज्या की तुम्ही यूज करू शकता. माईक वगैरे सगळंच येतं ऑलमोस्ट त्याच्यासोबत. असे माउंट वगैरे सुद्धा आहेत. हेल्मेटला मी ऑलरेडी त्याचा माउंट एक लावून ठेवलेला आहे. हा वेगळा आहे, हा याच्यासोबत आलेला नाही आहे. हेल्मेट पण आपला चेंज आहे. या अगोदरचा जो हेल्मेट होता तो आपला स्टडचाच होता, थंडर सिरीजमध्ये, पण थोडा वेगळा होता. जसं की त्याला बरेचसे कलर्स होते त्याच्यामध्ये. थोडं बोलताना त्रास होतोय, मला जमत नाही आहे, सवय तुटली. 1 वर्षानंतर हा सेटअप माझ्या हातात आहे. म्हणजे जसं की मी कॅमेरासमोर आलो आहे, सो तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल, हे मला माहिती आहे. आणि व्हिडिओ पुढे बघत राहा. यावेळेस जाणार आहे तर एकटा नाही आहे, खूप सारे मित्र आहेत. तर मजा पण तेवढीच असणार आहे. जेवढी मित्र तेवढी मजा जास्त असते. सगळ्यांनाच माहिती आहे आयुष्यात काय पाहिजे, मजा करायला, एन्जॉय करायला मित्रच पाहिजे. तर आता मित्रांना घेऊनच चाललो आहे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्येच चाललो आहे पुन्हा. तर चला, जास्त मोबाईलवरती आता मी असं पकडून बोलू नाही शकत, कारण ही सवय तुटली आहे. तर त्यामुळे थोडा त्रास होतोय, मला बोलायला जमत नाही आहे. तर डायरेक्ट आपण बाईक सेटअपवरतीच बघूया. लॉंग टाइम ब्लॉग बनवतो. आणि आत्ता जे ब्लॉग म्हणजे अगोदरचे ब्लॉग सगळे हिंदीमध्ये बनवतो, पण आतापासून जे ब्लॉग बनवणार आहे मी ते मोस्ट ऑफ म्हणजे मराठीमध्ये असतील. अजूनमधून हिंदी आपलं चालेल, कारण की हिंदी ऑडियन्ससाठी पण थोडंफार असायला पाहिजे काहीतरी. त्यांना पण समजलं पाहिजे बाबा यांचं काय बनवते, म्हणजे काय करतात त्यासाठी. तो नवीन कॅमेरा सेटअप आहे, अजून मला आयडिया नाही आहे. आत्ता जस्ट कॅमेरा मी सेट केला आणि निघालो. मी आणि माझा भाई आहे बाजूमध्ये MT-15वर. पुढे जाऊन आता बाकीचे फ्रेंड्स भेटणार आहेत. सगळे रायडर तिकडे थांबलेले आहेत. G11 मीडिया भाई, फुल कॅमेरा सेटअप सोबत बाईक सोबत भाऊजी मस्तपैकी एकदम सेटअप झालेले आहेत सगळे. दीपक, भावेश, 5 minutes later. कोकण राईडसाठी निघालो. सगळं झालं, अर्धे जण पुढे अर्धे जण मागे. पण मध्ये सीन असा झाला ना का आता आम्ही थांबलोय. कुठे थांबलो आपण रे? तुर्बेला थांबलो आम्ही. आणि पाठीमागे घनसोलीच्या इथे हवेचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता सीन असा आहे की त्याला किती लागलंय किंवा काय झालंय गाडीला काय माहिती नाही, पण ही लटकलेली तोंड घेऊन आम्ही इथं थांबलोय. गजब टोपी ही लटकलेली तोंड आहेत, जे की माझ्याच राशीला आले ती तोंड.
आता माहिती नाही नक्की काय सीन करायचा. आणि हा आहे ना हा असा दलिंदर माणूस आहे ना. एक मिनिट हा दलिंदर दाखवतो हा बघा. हा दलिंदर असा आहे ना, नारळ बिरळ घेऊन आला पण नारळ काढला का नाही कारण एक मेंबर पुढे होता. आमचा एक स्कूटीवाला आहे एव्हनिस भावानी आमच्याकडे 250 येते बघा तिकडे उभी आहे. त्यांनी आम्हाला स्कूटीनी फ्लाय बाय दिलाय आणि तो पण असं तसं नाही लांबून बघितलं आम्हाला आणि असं डायरेक्ट गायब. त्या गाडीला ना जेट बुस्टर लावलेला. ही घाण आहे घाण आमच्या. आणि हे नाही ही घाण जे आहे काय असेल ना घाण आहे. थोडंफार जे काय असेल ना भाई लोक ते माफ करून द्या. ठीक आहे बघू आता भावेश येतोय. बघू त्याला किती काय लागलंय काय झालंय गाडीला वगैरे. काय ना ही बाई शिवायला करे देऊ. ही बाई ब्लॉग बनवते. ती बाई दाखव. ठीक आहे जाऊ दे. ह्यांचं तोंड गटार आहे सुरू झालेत. मी करतो थोड्या वेळात कंटिन्यू करतो माझा ब्लॉग. मौत को छू के टक से वापस आ सकते. दीपक आरामात नाही तर मी पुढे राहू का? हा चल थोडं पुढे गेलं बघतो. हळूहळू पुढे चल. हा मी पुढे जातो आई त्याला बोललो मी पुढे जातो. तो हळूहळू येईल. मी त्यातलं दोघं पण 2 मिनिट थांब. मी पुढे जातो थांब. फर्स्ट टाइम आहे त्याचं म्हणून थांब. भाई लय बेकार उडाली आहे ते. स्पीड ब्रेकर वरती. अरे मी सगळ्यात पहिला मी उडलो. अरे पण तो एकच ब्रेकर आला. नाही मी पण आहे ना मी कंट्रोल केली गाडी बट मला समजलं का नाही जमणार म्हणून मी ब्रेक सोडले. उडून द्यायचं हा मी पण म्हणून सोडला मारला असता कसा. पिशवी आहे ना व्हाईट कलरची पिशवी आहे ना. मानगाव मध्ये येऊन थांबलोय भारत पेट्रोल पंपच्या इथे. ह्यानी त्या गाडीचा फुट रेस पाडला. ते 3 माकड वेगळंच काहीतरी चालू आहे तिकडे लांब आहे तिकडनं दिसतील. इथे 3 गाड्या आहेत. 2 जण मागे राहिलेत त्यांच्यासाठी थांबलोय. रात्रीचे 4 वाजलेत म्हणजे पहाट झाली. पहाटेचे 4 वाजलेत पण झोप तर येत नाही आणि काय बोलू ते पण समजत नाही. पण विषय असा आहे असं प्लॅन होता की लवकरात लवकर रत्नागिरीला पोचायचं. एवढ्या लवकर पण नाही 4 वाजेपर्यंत वगैरे सनराईजच्या अगोदर पोचायचं होतं की बाबा तिकडे जाऊन आरेवारे पॉईंटवरती सनराईज बघायचा होता सगळ्यांना. बट माहिती नाही आता यांच्या नशिबात आहे की नाही आहे. पण बघू पुढे जाऊन बघू.
कडक आजार होतो खरंच. हा पॅच ते अजून चांगला असतं तर इथे पण मजा आली असती. हा पॅच पण जर चांगला असतं तर इथे पण मजा आली असती. येताना सगळ्यांना सांगू या रोडला थांबा म्हणून. हो अरे काय मजा आली पण. अरे पागल झाले असते आता खरंच. नाही माझ्या कॅमेरा चालू रेकॉर्ड झालंय. चालू केलंय मी फक्त मला एवढा अंदाज नाही की चालू बंद आहे. पुढे थांबू. थोडं थांबून कॅमेरा एकदा चेक करू दे. रेकॉर्ड झालेलं असलं पाहिजे यार. बघ ना आई कसलं भारी आहे यार. काढतो ना नाईट मोडली माझ्या लवकर आहे. हे बघा इथे चंद्र आणि इकडनं आपले सूर्य जेव्हा वरती येत आहेत. हा नजारा आहे ना, हा नजारा जर आम्ही रात्री निघालो नसतो ना तर नसता भेटला. आता जो खेडचा घाट आहे ना, जो तिथून आलो मी व्हिडिओमध्ये टाकणारच आहे गोप्रोमध्ये, म्हणजे ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये झालं शूट. जो म्हणजे जशा गाड्या घेऊन आलो ना निऱ्या आणि मी जो आलोय सुसाट, बाबा 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 मजा आली का नाही आली. बेकार कॉर्नरिंग केली आम्ही जबरदस्त फक्त आता नीट टच व्हायचं बाकी. हा नीट टच व्हायचं बघा. वरती चंद्र दिसतोय आणि या साईडला बघा Five minutes later. आरे तुला पुढचा गाव आहे तो आरे मध्ये आहे. इकडे जे ना म्हणजे इथे सगळ्यांना असं बघायला इकडे आवडतं. मी तर लहानाचा मोठा झालो या गावात. हा माझा स्पॉट होता येऊन बसायला. येऊन बसलो मी.
आहे समुद्र, आराचा समुद्र ऍक्च्युली. माझ्या बीचवर बाईक अलाउड नाही का? आपण आपल्या इथे घेऊन जाऊ ना. हा आपल्या इथे जाऊ ना, त्याला बोलू. इथे लाईफ आहे, हा सगळा समुद्र, मला बोलतात स्वर्ग. कोकणात आला तर स्वर्ग बघायचा असेल ना जर कोणाला, तर कोकणात हा स्वर्ग बघायला नक्की या. येवा कोकण दाखलो कसा. कोकण कोकण